आपण ऐकत आहात PAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 58. गाडीच्या काचेतून गोव्याचे रस्ते मागे पडत होते. कार्तिक तिच्या शेजारी शांत बसला होता आणि गार्गीचं लक्ष वारंवार बाजूला असलेल्या कार्तिककडे जात होतं. त्याच्या एका वाक्याने ती विचारात पडली होती. मी काही फालतू माणूस नाहीये गार्गी. तिला आठवत होतं या एका महिन्यात त्याने तिला हजारदा टोमणे मारले असतील, पण आज त्याच्या आवाजात रागापेक्षा व्यथाच जास्त होती. तरीही तिचा त्याच्यावर असलेला राग शांत झाला नव्हता. त्याच्यापासून आता दूर राहायचं आणि कामापुरतं बोलायचं असंच तिने ठरवलेलं. आणि ती बस हे 1 वर्ष कसं तरी त्याच्यासोबत थांबायचं आणि मग त्याचा माझा काही संबंध नाही असा ती विचार करत होती. इकडे कार्तिकच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा कठोरपणा आलेला. मी काही केलं तरी तिला कदाचित आवडणार नाही अशी त्याची धारणा झालेली. त्यातूनही शांत राहायचा त्याचा प्रयत्न चालला होता. रूमवर पोहोचल्यावर कार्तिक काहीच न बोलता फ्रेश व्हायला गेला. ती येईपर्यंत ती तशीच बाहेर वाट पाहत राहिलेली आणि तो फ्रेश होऊन आल्यावर ती फ्रेश व्हायला गेली. गार्गीच्या मनातला गोंधळ आता आणखीनच वाढलेला. तिला समजत नव्हतं तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललं होतं. गार्गी फ्रेश होऊन बाहेर आली. पाहते तर कार्तिक ऑलरेडी झोपलेला आणि शिवाय त्याने तिच्याही आधी दोघांच्या मध्ये उशा ठेवलेल्या पाहून तिला विशेष वाटलं. चेहरा पुसून ती बेडवर त्याच्या बाजूला अलगद झोपली. कार्तिकचं एवढं वेगळं वागणं तिला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडत होतं, पण तिला मात्र त्याचा विचार करायचा नव्हता. तिच्या डोक्यात सध्या एकच चालू होतं. बस एक दिवस प्रियांश समोर आल्यावर त्याने वागलेल्या या कृतीचा जाब त्याला ठामपणे विचारायचा होता. दुसऱ्या दिवशी गार्गीला जाग आली तर कार्तिक तिच्याही आधी आवरून जायला तयार होत होता. मला आज यायला उशीर होईल, सो तुला एकटीला रूमवर राहावं लागेल. डोंट वरी, नाश्ता आणि लंच वगैरे तुला वेळेत मिळेल. तुझे कपडे तेवढे भरून ठेव. विसरू नकोस आज रात्रीची फ्लाईट आहे. तो तिला सूचना करत होता. तिने फक्त ऐकून घेतलं आणि काहीच अवाक्षर काढलं नाही. ती जाणीवपूर्वक त्याच्याशी बोलायचं आता टाळत होती. कार्तिकला तिच्या या वागण्याने थोडं अपमानित वाटलं खरं, पण त्याचं सांगायचं काम करून तो तिथून बाहेर पडला. गार्गीने तो जाताच आवरायला घेतलं. सध्या पुण्यात पोहोचणं आणि क्षितीचा ड्रेस आणि मिस मुंबईची तयारी करणं हेच तिच्या डोक्यात होतं. वेळ मिळाला तर डिझाईनचे स्केच काढता येतील असा विचार करून तिने तिची स्केच वही सोबत आणलेली ती तिथे काढून ठेवली. आंघोळ आणि नाश्ता वगैरे झाल्यावर बॅग भरून ठेवावी असा विचार करतच मग ती आवरायला गेली. इकडे कार्तिकचा आज कामात मन लागत नव्हतं. तो बिझी राहायचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण या 2-3 दिवसात घडलेल्या घटना त्याच्या डोळ्यासमोर सतत फिरत होत्या. गार्गी अचानक नावडता आवडू कशी लागली त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आणि कधी कधी याच गोष्टीवरून स्वतःचा राग देखील येत होता. त्याने आज जाणीवपूर्वक टाळलेलं रूमवर लंचसाठी जायचं. जरी त्याला गार्गी आता एकटी काय करत असेल हा विचार त्याच्या मनाला सतत छळत होता. आताही तो लंचसाठी आलेला, पण त्याला ती जेवली असेल का, ती काय करत असेल, तिचा आवाज उगाचच ऐकावा असं काहीच मनात येऊ लागलेलं. तेव्हा त्याने सरळ फोन उचलला आणि तिला कॉल लावून बाजूला आला. रिंग जात होती, पण ती उचलत नव्हती. आता उचलणारच नाही की काय असा विचार करत अचानकच पलीकडून फोन कॉल उचलला गेला. हॅलो हॅलो. समोरून गार्गीचा नाजूक तरीही रूढ आवाज आला. लंच आलंय का तुझं तिथं वेळेत? नसेल तर सांग, म्हणजे मी बघतो त्यांच्याकडे. हो आलंय, ती कोरडेपणाने म्हणाली. काय करत आहेस? मी माझं काम करत आहे. ओके. जेवलीस? हो. तुम्ही काळजी करू नका. भूक लागली की जेवायचं हे कळतं मला. ओके. आय होप बॅग भरली असेल. त्याने तिला आता बरेच पुढचा प्रश्न विचारला, पण समोरून उत्तर आलं नाही. तिने बहुतेक रागात सुस्कारा सोडला असावा. त्याला कळालं. तसा तो तिला म्हणाला, ठीक आहे ठेवतो, आणि फोन कट झाला. इकडे फोन ठेवताच गार्गी आश्चर्यचकित झालेली. हा कार्तिक इनामदार आपटलाय का डोक्यावर? फोन करून असे प्रश्नांवर प्रश्न काय विचारत होता, जशी काही मी त्याची गर्लफ्रेंड आहे. नाही, बायको. बायको माय फूट.
हे या जन्मात सुद्धा शक्य नाही. ती ठामपणे म्हणाली खरी, पण तरीही हे सगळं स्वतःशीच बोलत असताना तिच्या गालात गोड स्मित येऊ लागलेली. मला काय करायचंय? मी का विचार करते त्या खडूसचा? आणि असल्या खडूस माणसासोबत लग्न करण्यापेक्षा मरण स्वीकारेल मी. माझी मी एकटीच बरी, म्हणून तिने स्केच काढण्यात स्वतःला गुंतवून घेतलं. 15 मिनिटे झाले असतील. कार्तिकचा पुन्हा कॉल येऊ लागला आणि आता मात्र तिला रागच आला. अरे हा काय वेडा झालाय का? आत्ताच तर कॉल केला होता मघाशी. आता आणखी काय असेल? म्हणून तिने त्याचा कॉल उचलला आणि कानाला लावून म्हणाली, मिस्टर कार्तिक, मी सकाळी नाश्ता केला, त्यानंतर आता मी माझं स्केचचं काम करत बसले आहे. मघाशी लंच सुद्धा केलंय आणि बॅग सुद्धा भरलेली आहे. आणखी काही राहिलंय का विचारायचं? तिचं स्वतःच असं उत्तर देणं पाहून आता त्याला हसू आलं, जे त्याने दाबलं. मी मी वेगळंच सांगायला फोन केला होता. वेगळं काय आता? बोला. ते फर्नांडिस. आता बोलाल का पटकन? आणि ते फर्नांडिस तुमचे क्लायंट आहेत, त्यांच्याबद्दल मला काय सांगताय मिस्टर कार्तिक? गार्गी, त्यांनी रात्री पार्टी दिली आहे. आपल्या दोघांना आवर्जून बोलावलंय. सो काय? तिने आता रागाने डोक्यावर हात मारून घेतला. म्हणजे रात्री जायचं कॅन्सल, राईट? यात माझा काय दोष आहे? त्यांनी एवढी खास पार्टी ठेवली आहे, तेही आपल्यासाठी. म्हणजे थांबावं तर लागेल ना. पहाटेच्या फ्लाईटने निघता येईल हवं तर. तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर मग मला कशाला विचारताय मिस्टर कार्तिक? तसंही एवढं एक कराराचं वर्ष तुम्ही सांगाल तेच करावं लागणार आहे मला. इट्स ओके, जसं तुम्ही म्हणाल. म्हणत गार्गीने फोन कॉल कट केला. इकडे तिचं असं फोन कट करणं आणि पुन्हा कराराचा विषय काढणं आता त्याच्या मनाला लागलेलं. इट्स ओके, जर तुलाच 1 वर्ष थांबायचंय तर मला काय गरज आहे तुला थांबवायची? हा कार्तिक इनामदार कोणाच्या मागे लागत नसतो. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने ते मनाशी पक्क केलं आणि सरळ कामावर लक्ष केंद्रित केलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. गोव्याच्या आकाशात केशरी आणि जांभळ्या छटा उमटल्या होत्या. कार्तिक आता हॉटेलवर परतला होता. तो आत आला तेव्हा गार्गी आरशासमोर बसून आवरत होती. तिने आज ग्रे कलरची साडी पुन्हा नेसलेली आणि केस मोकळे सोडलेले. नेहमीसारखं तिचं आवरणं चालू होतं आणि तिच्या त्या लयबद्ध हालचालीने क्षणभर कार्तिकला तिच्या रूपाने मोहिनी घातलीच, पण क्षणभरासाठीच. पुढच्या क्षणाला त्याने त्याचं लक्ष तिच्यावरून जाणीवपूर्वक बाजूला वळवलं. तिथेच बाजूला तिचे डिझायनिंगचे स्केच पडलेले दिसत होते, जे तिच्या आज दिवसभर केलेल्या कामाची साक्ष देत होते. पण कार्तिक मात्र आता थोडा चेहऱ्यावर रूडनेस ठेवून होता, कारण फोनवर तिनं काढलेला तो कराराचा विषय त्याच्या डोक्यात अजूनही सलत होता. त्याने स्वतःला सावरलं आणि काहीच न बोलता सरळ फ्रेश व्हायला गेला. कार्तिक फ्रेश होऊन बाहेर आला. तो त्याचा पांढरा शर्ट आणि ब्लॅक कोट चढवत असताना त्याची नजर आरशात दिसणाऱ्या गार्गीवर परत एकदा खेळली. तिच्या शरीराची ती वळणं, गळ्यातील तो साधा हार आणि मोहक हालचाल हे सारं त्याला तिच्याकडे ओढत असलं तरीही तिच्या चेहऱ्यावरचा तो नो सेन्स भाव, तिचा तो कराराचा टोमणा त्याला सतत आठवण करून देत होता. कार्तिकने काहीच क्षणात आवरलं. खूप सारा स्प्रे मारला आणि टाय नीट करत तिला म्हणाला, निघूया का? गार्गी तिची क्लच बॅग उचलत इतकंच म्हणाली आणि दोघंही रूम बाहेर पडले. दोघंही लिफ्टमधून खाली आले. ते आता जेमतेम बोलत होते, म्हणजे अगदी पूर्वीसारखे टोमण्यामधून भांडतही नव्हते. गाडीत बसल्यावर पुन्हा एकदा त्यांच्यात शांतता पसरली, पण ही शांतता आज अधिकच जड वाटत होती. पार्टी एका आलिशान बीच साईड व्हिलामध्ये होती. व्हिला पूर्णपणे दिव्यांनी उजळला होता आणि लांबूनच गाण्यांचा मंद आवाज येत होता. गाडी थांबताच कार्तिक उतरला आणि त्याने नेहमीप्रमाणे गार्गीसाठी दरवाजा उघडला. तिने त्याचा तो शिष्टाचार स्वीकारला आणि बाहेर आली. पण उतरल्यावर कार्तिकने ना शिष्टाचारासंबंधीच्या ना इतर काही सूचना तिला केल्या. तो चक्क इतका शांत, काहीच बोलत नाहीये हे पाहून गार्गीला आश्चर्य वाटत होतं. पण ती विचारत असतानाच त्याचा हात तिच्या समोर आला. तिला माहीत होतं, क्लायंट समोर तर नवरा बायको म्हणून वावरावं लागणार होतं. तिने अलवार त्याच्या हातात हात दिला, पण तिला यावेळी त्याच्या हातात हात दिल्यावर अजीबशी थरथर जाणवली. तो मात्र बिनधास्त होता. तिचा हात पकडून तिला आत व्हिलामध्ये घेऊन आला. आत शिरताच फर्नांडिस यांनी त्यांचं हसून स्वागत केलं. वा, द पॉवर कपल इज हिअर.
कार्तिक, तुझी बायको खरोखरच खूप सुंदर आहे आणि मॅडम, तुमची ही साडी सुद्धा अप्रतिम. थँक यू मिस्टर फर्नांडिस, ती गोड हसत म्हणाली. बाय दी वे, तुम्ही सांगितलं नाही मिसेस इनामदार, तुम्ही काय करता? अ अहो, मी फॅशन डिझायनर आहे, गार्गीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. ओ दॅट्स गुड, कम अँड एन्जॉय द टुडेज नाईट, म्हणत त्यांनी स्वागत केलं. वेळ जात होता तसतशी पार्टी रंगात येत होती. कार्तिक फर्नांडिस आणि इतर क्लायंट्सशी कामाच्या गप्पा मारत होता. गार्गी मात्र तिथे मिसेस फर्नांडिस सोबत गप्पा करत होती. सोबतच तिचं अधूनमधून कार्तिककडे लक्ष जात होतं. तो बोलताना किती गंभीर असतो, त्याचे ते हातवारे, त्याची ती कमांडिंग स्टाईल. तिला जाणवलं की हा माणूस प्रोफेशनल जगात किती वेगळा आहे आणि तिच्यासोबत असताना किती वेगळा. तेवढ्यात फर्नांडिस यांनी जाहीर केलं. तिथे आलेल्या कपल्सना डान्स करण्याचं आवाहन करण्यात आलेलं. कार्तिक, चला, आमच्या आग्रहास्तव तुमचाही एक कपल डान्स तर झालाच पाहिजे. कार्तिक क्षणभर थबकला. त्याने गार्गीकडे पाहिलं. गार्गीचा चेहरा सांगत होता की तिला हे मुळीच नकोय, पण तिथं असलेल्या लोकांच्या आग्रहामुळे तिला नकार देणं कठीण होतं. पण कार्तिक मात्र त्यात संधी शोधत होता. त्याच्यासाठी तिच्या सोबत या निमित्ताने मिळालेली डान्सची संधी होती ही. त्याला तिचं सोबत आणि आजूबाजूला असणं आता हवं हवंसं वाटत होतं, पण तिचा उत्साह पाहूनच त्याची निराशा होत होती. आर यू ओके टू डान्स विथ मी? अदरवाईज, कार्तिक तिला सभ्यपणे विचारत होता, पण तिने एव्हाना तिचा हात पुढे केलेला. डोंट वरी मिस्टर कार्तिक, सवय झाली आहे मला आता. तिच्या या बोलण्यात परत वेदना होती. दोघंही आता जबरदस्तीनेच डान्स फ्लोअरवर आले. मंद म्युझिक सुरू झालं. कार्तिकने आपला एक हात गार्गीच्या कमरेवर ठेवला आणि दुसरा तिच्या हातात घेतला. गार्गीचा श्वास रोखला गेला. कार्तिकचा स्पर्श इतका जवळून होणं हे तिच्यासाठी पुन्हा एकदा करंट बसण्यासारखंच होतं. तिचं हृदय आज का धडधडत होतं तिलाही कळत नव्हतं. मंद धुंद वाजणाऱ्या गाण्यावर दोघांची पावलं थिरकत होती. गार्गीची नजर सतत भिरभिरत होती. कधी समोर पहा तर कधी इतर डान्स करणाऱ्या लोकांकडे. ती जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहायचं टाळत होती. पण कार्तिक, त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावर स्थिर होती. सॉरी गार्गी, पण मला भावना व्यक्त करता येत नाहीत. सो तुला कदाचित कधीच कळणार नाही की मला काय वाटतंय. असो, मे बी हीच डेस्टिनी असेल. यार, आज याच्यासोबत डान्स करताना इतकं वियर्ड का वाटतंय? हे काय होतंय मला? मला या खडूसचा विचारही नाही करायचा आहे, पण हे हृदय का इतकं धडधडतं आहे? ओ गॉड, कधी संपायचा हा डान्स? एक क्षणाला डान्स संपला आणि दोघंही डान्स फ्लोअरच्या बाहेर आले. तेवढ्यात फर्नांडिस तिथं आले. त्यांच्या हातात वाईनचा ग्लास होता आणि ते खूप खुश दिसत होते. व्हॉट अ परफॉर्मन्स! तुम्ही दोघं खरंच मेड फॉर इच अदर आहात, फर्नांडिस हसत म्हणाले. थँक्स फर्नांडिस सर, कार्तिकने कसा बसा प्रतिसाद दिला. मिस्टर कार्तिक, मी काय म्हणतो, उद्याचा दिवस थांबा ना तुम्ही. काय, माझी एक प्रायव्हेट यॉट आहे. उद्या दुपारी आपण तिकडे जाऊया, म्हणजे फॅमिली गेट टुगेदर होईल. गार्गी मॅडम, काय म्हणता? तुम्हीच समजावा तुमच्या मिस्टरांना, कदाचित तुमचं ऐकतील. फर्नांडिस यांनी गार्गीकडे पाहत आग्रह केला. गार्गीला अचानक काहीतरी आठवलं. तिने कार्तिककडे पाहिलं आणि मग फर्नांडिस यांच्याकडे वळून म्हणाली, पण मिस्टर फर्नांडिस, त्या दिवशी तर आपण तुमच्याच यॉटवर होतो ना, तेव्हा सुद्धा तुम्ही खूप छान पार्टी दिली होती. पण आय थिंक अचानक तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं काम आलं आणि तुम्ही आला नाहीत, हो ना कार्तिक? तिने कार्तिककडे पाहत त्याला विचारलं. कार्तिकच्या पायाखालची आता जमीनच सरकली. त्याचे डोळे विस्फारले आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. आता सत्य बाहेर येईल या विचाराने तो गोंधळला. पार्टी? कधी? मी काही समजलो नाही मिसेस इनामदार. मी माझ्या प्रायव्हेट यॉटबद्दल बोलतोय, जिथं मी फक्त खास मित्रांनाच बोलावतो. आय डोंट थिंक त्या यॉटबद्दल मी याआधी तुम्हाला कधी बोललोय, फर्नांडिस यांनी गोंधळून विचारलं. गार्गीला वाटलं फर्नांडिस विसरले असावेत. ती हसून म्हणाली, अहो असं काय करताय मिस्टर फर्नांडिस? ती पार्टी तुम्हीच तर दिली होती यॉटवर आणि तुम्हाला अचानक काम आलं म्हणून तुम्ही रद्द केलं यायचं. विसरलात का?
फर्नांडिस आता पूर्णपणे गोंधळले होते. ते हसत म्हणाले, माफ करा मिसेस इनामदार, पण आम्ही अशी कुठलीच पार्टी आजपर्यंत यॉटवर आयोजित केली नव्हती. निदान तुम्ही गोव्यात आल्यापासून तर नाही. कार्तिकने परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहिली. त्याने पटकन गार्गीचा हात धरला आणि गडबडीने फर्नांडिस यांच्याकडे वळून म्हणाला, सॉरी मिस्टर फर्नांडिस, मे बी शी मिसअंडरस्टँड. तिला कदाचित दुसऱ्या कोणाबद्दल तरी गैरसमज झाला असावा. खूप पार्ट्या झाल्या ना या दरम्यान, सो ती कन्फ्यूज झाली असेल. पण कार्तिक, गार्गी काहीतरी बोलणार होती, पण कार्तिकने तिचा हात जोरात दाबला आणि तिला गप्प राहण्याची खूण केली. एक्सक्यूज मी सर, आलोच म्हणत कार्तिकने गार्गीला तिथून जवळजवळ ओढतच लांब नेलं. गार्गी मात्र सुन्न झाली होती. तिच्या डोक्यात फर्नांडिस यांचे शब्द चक्रावून फिरत होते. आम्ही अशी कुठलीच पार्टी आयोजित केली नव्हती. मग कार्तिक त्या दिवशी असं का म्हणाला की ती अरेंजमेंट फर्नांडिस यांनी केली आहे? आणि जर ती फर्नांडिस यांची पार्टी नव्हती तर मग ती कुणाची होती? आणि कार्तिकने तिला खोटं का सांगितलं? आजचा भाग इथेच संपलेला आहे. अरे बाप रे, म्हणजे कार्तिकने गार्गीसाठी स्पेशल अरेंज केलेली ती यॉट, त्याचं सत्य तिला फर्नांडिस यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने कळलंय. आता ती आणखीनच कार्तिकवर रागावेल. बघूया काय होतंय, आणखीन वाद होत आहेत का त्यांच्यामध्ये. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.